हॅलो नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. पूजा आडे व्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आहे संडे आणि संडे स्पेशल आज काय बनवते हे तर तुम्हाला सांगणारच आहे. पण आता वाजले तर 10 आणि आधी ट्युशनला गेलेला आहे. बाकीची कामं आवरलेली आहेत, थोडेफार राहिले ते करायचे आहेत. आणि आज मी एक स्पेशल डिश बनवते, ते बी गावरान पद्धतीने. चला मग बघूया. तर आज मी बनवते उडदाची डाळ, ती बी एकदम गावरान पद्धतीने. खूप दिवस झाले खाल्ली नाही. तर उडदाची डाळ मस्त चांगली अशी स्वच्छ पाकडून घेतलेली आहे. आता पाणी टाकून धुवायचं आहे. मिरच्या वगैरे वाटून घेतलेल्या आहेत. मिरच्या आणि लसण वाटून टाकून द्यायचं यामध्ये. आपल्याला आता खूप दिवस झाले होते खाल्ले नाही. नेहमी मुलांना चटपटीत करून देते, तर म्हणलं यावेळेस त्यांच्या पोटात डाळ वगैरे हे बी पौष्टिक आहे. भाकर मुलांना ते बी द्यायला पाहिजे. तर म्हणलं चला आज उडदाची डाळ आणि भाकरीचा बेत करावा. तर इथे त्या डाळीमध्ये मी मिरच्या आणि लसण कुटून टाकले. एक टोमॅटो बारीक कापून टाकून दिलेला आहे. बारीक म्हणजे असं रफली कापून टाकलेलं आहे. पाणी टाकलेलं जितकं लागते तितकं. आणि थोडीशी हळद टाकली आहे आणि किंचित मसाला टाकला आहे. मसाला तुम्ही इथे स्किप करू शकता, तुम्हाला पाहिजे असेल तर टाका, नाही तर नाही टाकायचे. आणि मीठ आणि यामध्ये 2 थेंब तेलाचे. आणि छान हिला आता पाणी टाकून थोडंसं अजून जरा जास्त पाणी टाकून शिजून घेते. 4-5 शिट्या काढून घेते. आणि चिकट डाळ शिजली तर खूप छान अशी टेस्ट होते या डाळीची. तर कुकरचं झाकण लावलं आहे. आता कुकरवर ठेवूयात आणि 5 शिट्या झाल्यानंतर मग बघूयात. बघा इथे 5 शिट्या झाल्यानंतर डाळ एकदम छानपैकी अशी शिजून गेलेली आहे. आता आपल्याला या डाळीला जरासं घोटायचं आहे आणि लगेच आपण आता फोडणीची तयारी करूयात. तर आधीची फेवरेट डाळ आहे आणि मला पण खूप जास्त आवडते. तर डाळ पण घोटून घेतली इथे मी. आणि आता इथं कढई ठेवलेली आहे तेल गरम करण्यासाठी. आणि कांदा बी बारीक कापून घेतलेला आहे. तर ही डाळ एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला फोडणी द्यायची असते. यामध्ये काहीच मोहरी जिरं वगैरे काही टाकायचं नसतं. फक्त कांदे टाकून फोडणी द्यायची. टाकतात बरेच जण टाकणारे, पण गावरानी पद्धत म्हणल्यानंतर हीच आहे. फक्त कांदा टाकायचा आणि कांदा लालसर झाला की यामध्ये आपल्याला आपली जेवढी डाळ आहे ती सगळी सोडून द्यायची आहे. तर इथं कांदा छानपैकी आता लाल झालेला आहे. आणि इथे आता मी डाळ माझी सोडली आहे यामध्ये. आणि आता कुकर हिसळून थोडंसं पाणी टाकून देऊयात. आणि एक उकळी आली की आपली डाळ रेडी आहे. कोथिंबीर टाकून वरून मस्त गार्निश करून घ्यायची. आणि ज्वारीच्या भाकरीसोबत तो खूप छान लागते. तर इथे मी डाळ बी करून घेते. इतक्यात आता आधी पण आलेला आहे. चला मग आता डाळ कोथिंबीर वगैरे टाकून ठेवूयात साईडला आणि लगेच आपण लावूयात आता भाकऱ्या करण्याकडे. तर इथे डाळ झालेली आहे. आता भाकरी करायला घेऊयात. तर इथे मी भाकरीचं पीठ वगैरे मळून घेते. आणि आमच्या तिघांपुरत्याच करायच्या आहेत. त्याचे पप्पा सकाळी त्यांच्यासाठी नाश्ता वगैरे केला होता. मी नाश्ता करून गेले त्यांनी. तर रविवारची सुट्टी म्हणलं तर आम्हा बायकांना डबल शिफ्टमध्ये काम करावं लागते. नाश्ता वेगळा, जेवण वेगळं, दुपारी वेगळंच काही आणि संध्याकाळचा स्वयंपाक वेगळा. तर भाकरी वगैरे करून घेते आता मी. मस्त आम्ही आता वरी छतवर जाऊन जेवणार आहोत. आधी तर आल्या जेवायला बसला. त्याला खूप भूक लागली होती म्हणून पहिली भाकर भाजली की त्यालाच दिलं मी. ट्युशनून आल्यानंतर त्याला भूक जास्त लागते. आणि इथे मी आणि श्रेया, वैशू आणि वैशूची मम्मी आम्ही सगळ्यांनी ताट वगैरे मांडून वरी छतवर येऊन जेवण वगैरे केलं. आता जेवण झाल्यानंतर इथे वैशू आणि श्रेया माझ्याकडे आल्या. तर वैशूचा अभ्यास घेत होते मी, श्रेया तिला मस्त करत होते. लहान मुलांचा अभ्यास घेणं म्हणलं तर जरासं डोक्याला ताण, म्हणजे त्यांना एकदम खेळवत शिकवावं लागतं. तर इथं वैशूला मी लिहून दिले आणि श्रेया मस्त करत होती. तिला बी तिचं पण पाठांतर वगैरे घेतलं मी. आणि इथे दोघी अभ्यास करतायत, तोपर्यंत आपण जरासं आपले काम आहेत ते करावेत. तर त्या दोघी अभ्यास करतात तोपर्यंत म्हणलं आपल्या झाडांना पाणी वगैरे टाकून घेऊन. बघा छान किती सुंदर असे छान 4-5 फुलं आलेली आहेत. आणि हे झाड गणेरीचं आहे. पांढरी गणेरी आणि लाल गणेरी अशा 2 प्रकारचे. आणि इथून आमचं शहर एकदम सुंदर दिसतंय. त्या झाडांना पाणी वगैरे टाकायचं आहे मला, टाकून घेते आता. आणि त्यानंतरचा आता उद्या सोमवारपासून आता रोज सकाळी डबा राहतो, त्यामुळे मी आधीच रविवारीच लसण वगैरे सोडून ठेवते, म्हणजे मला सोपं पडतं. वरी फिरल्यानंतर बाकीचे कामं केल्यानंतर संध्याकाळी 4 वाजता श्रेया म्हणली मम्मी माझे केस कट करून दे, नाही तर मला पार्लरला घेऊन जा. मी मला चल म्हणलं, पार्लरला कुठं 100-200 रुपये घालायचे आहेत आपल्याला, चल घरीच करूयात म्हणून मग मी घरी तिची हेअरकट केली. हेअरकट म्हणजे लेवल केस केली, कारण की तिचे असे खूप शेंडे फुटले होते तिच्या केसाला. तर तेवढे लेवल कट केले आम्ही. आणि आज आम्हाला जायचं आहे बाहेर. कुठं जायचं ते बी तुम्हाला पुढे कळणारच आहे. तर मंडळी आता संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहे आणि मी आणि श्रेया चाललोय आता एका ठिकाणी जिथे आम्हाला जेवायला आमंत्रित केले. तर आधी मागून येणार आहे, त्याचे पप्पा पण येणार आहेत. चला मग आता निघूयात, पहिलेच वेळ झालेला आहे. तिथे गेल्यानंतर दाखवते तुम्हाला की आम्ही नेमकं कुठं जातोय. चला मग निघूयात.
तर आज आम्ही आलोय माझ्या मैत्रिणीच्या इथं जेवायला. तर त्यांच्या इथे ना ती उस्मानाबादकडे राहते, सध्याच्या धाराशिव म्हणतात तिथं. त्यांच्याकडे ही येळ अमावस्येला अशी भाजी आणि खीर बनवली जाते. तर तिने आज त्याचाच बेत केला होता. तर इथे भाजी वगैरे सगळी एकदम व्यवस्थित रेडी झाली आहे आणि सगळी मिक्स भाजी, यामध्ये भरपूर साऱ्या अशा भाज्या असतात आणि चवीला तर इतकी भारी लागते. तर तिने आम्हाला बोलवलं होतं जेवायला. मग आम्ही तिथे गेलो आणि तिने अर्धा स्वयंपाक करून घेतलेला होता. म्हणजे खीर तिने माझ्या आधीच केली होती. त्या खीरीला कमीत कमी 2 तास लागतात करायला. तर त्याच्यासाठी तिने पहिलेच केली आणि इथं मुलं मस्त जेवण वगैरे करत होते. मुलांचे जेवण झालं की लगेच आम्ही जेवायला बसलो. इथे माझं ताट वाढून घेतलेलं आहे. इथे बघा ह्यांनी पण आहे आणि भाऊ पण आहेत आणि हे बी माझी मैत्रीण जेवते आणि मी बी आता जेवायला स्टार्ट केलं आहे. आणि खरं सांगते, गव्हाची खीर एवढी भारी लागते ना, तुम्हाला एखाद्या व्लॉगमध्ये मी व्यवस्थित त्याची रेसिपी शेअर करणार आहे. आणि आम्ही दोघी मैत्रिणी मस्त बसून खीर खात होतो. मला ही खीर खूपच आवडते आणि तिने कधी जरी केली तर मला बोलवल्याशिवाय राहत नाही. मग आम्ही सगळ्यांनी जेवण वगैरे केलं. थोडा वेळ बसलो, मुलांनी धिंगाणा केला, भाऊ आणि ते बसले होते. तर आता वाजले 10. आता आम्ही जस्ट आलोय. आता आजचा व्लॉग हा इथं संपते. कसा वाटला व्लॉग नक्की कमेंट करून कळवा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्लॉग. बाय बाय.